दिसतं का थोबड माझं? हां दिसतंय. सन्ड्री डेटर्स आणि क्रेडिटर्स याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे तुमचा, त्यासाठी सन्ड्री डेटर्स आणि क्रेडिटर्स म्हणजे नेमकं काय ते कळून घेऊयात. मग आता आपण सन्ड्री डेटर्स म्हणजे काय हे कळून घेण्यासाठी एक एक्झाम्पल घ्यावं लागेल. की समजा तुम्ही एखादा गुड्स सेल केलात म्हणजे विकलात, उधारीवर विकलात, उधारीवर विकलात. कशावर? उदाहरण नीट लक्षात घ्या, कशावर? उधारीवर. इंग्लिशमध्ये ऑन क्रेडिट म्हणून असतो. काय असतो? ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट असं शब्द दिलं तर कशाने विकलेला आहे? तो उधारीवर विकलेला आहे, कॅश झालेलं नाहीये. आणि इथं जो गुड्स आहे ना, गुड्स म्हणजे काय? गुड्स म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये जी वस्तू म्हणजे ज्या वस्तूची बिझनेस केली जाते, ज्या वस्तूची बिझनेस केली जाते त्याला काय म्हणायचं? गुड्स. समजा तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करताय, ती तुमच्यासाठी गुड्स. किंवा तुम्ही एखाद्याकडून काहीतरी एखादा वस्तू आणून दुसऱ्याने विकताय, ती वस्तू तुमच्यासाठी काय झाली? गुड्स झाली. गुड्स कळालं? गुड्स गुड्स विकली ते कशावर? उधारीवर. कशावर? उधारीवर. गुड्स विकली उधारीवर. एक एक्झाम्पल घेऊया आपण. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर ए. म्हणजे मिस्टर ए ला गुड्स काय केले? विकलेले आहे. कसे? ऑन क्रेडिट. म्हणजे काय? म्हणजे काय? समर्थ. म्हणजे काय? उधारीवर. उधारीवर आपण गुड्स विकलेलं आहे. कोणाला? कोणाला? मिस्टर ए ला. मिस्टर ए ला. मग आपल्याला जर्नल एंट्रीज माहिती आहे काय? मिस्टर ए अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट है ना. गुड्स अकाउंट, गुड्स अकाउंट, गुड्स अकाउंट असेल तर आता दुसरी प्रश्न आहे की इथं डेटर्स आणि क्रेडिटर्स हे कळून घेतो, त्यासोबत सेल्स अकाउंट आणि परचेस अकाउंट कधी तयार करायचा? सेल्स अकाउंट, परचेस अकाउंट कधी तयार करायचं हे लक्षात घ्यायचं आहे. आपण पहिल्यांदा एंट्री घेऊयात. मिस्टर एज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता सेल्स अकाउंटच का? सेल्स अकाउंटच का ती मी नंतर सांगतो. पहिल्यांदा डेटर्स लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं आहे? डेटर्स. आता डेटर्स म्हणजे काय? आपण ज्यांना माल विकलेला आहे, गुड्स विकलाय. कसं विकलाय? उधारीवर. कसं विकलाय? उधारीवर. मग उधारीवर विकल्यानंतर आम्हाला पैसे येतात का? नाही, पण येणार आहेत. आता येत नाही पण भविष्यात येणार आहे. कोणाकडून येणार आहे? इथं कोण आहे? मिस्टर ए. मिस्टर ए आमच्यासाठी काय झाला? डेटर. काय झाला? डेटर. काय झाला? डेटर्स. म्हणजे असे अनेक डेटर मिळून काय होतात? सन्ड्री डेटर्स. ए बी सी डी असे भरपूर जणांना आपण विकलेलं असतो उधारीवर. त्या सगळ्यांचं मिळून त्याला काय म्हणायचं? सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आम्हाला माल विकल्यानंतर काय? गुड्स विकल्यानंतर पैसे यायचे असतात त्यांना काय म्हणायचं? सन्ड्री डेटर्स. परत एकदा सांगतो, आपली गुड्स दुसऱ्या पार्टीला विकल्यानंतर, तेही उधारीवर विकल्यानंतर त्यांच्याकडून जी पैसे यायची असते म्हणजे यायचं आहे त्यांच्याकडून, ज्यांच्याकडून पैसे यायचं आहे त्यांना काय म्हणायचं? सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स हे व्यक्ती किंवा समूहाच्या म्हणजे माध्यमात असतात. व्यक्ती म्हणजे एखादं नाव असू शकतो, एखाद्या कंपनीचं नाव असू शकतो, पार्टनरशिप असू शकतो, कुठलाही असू शकतो. व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह. मी व्यक्ती घेतलंय ए म्हणून. ठीक आहे. आता क्रेडिटर्स कडे जाऊयात. क्रेडिटर्स मध्ये सुद्धा आता उधारीवर काय केलं होतं? इकडं डेटरच्या वेळेला विकलं होतं. आता काय करायचं? खरेदी करायचं. काय करायचं? खरेदी. घ्यायचं म्हणजे काय? खरेदी करायचं आहे. आपल्याला परचेस करायचं आहे. काय करायचं आहे? परचेस. उधारीवर गुड्स काय करायचं आहे? परचेस. उधारीवर म्हणलं तर कसे लक्षात घ्यायचं? ऑन क्रेडिट म्हणलं तर काय म्हणायचं? उधारीवर. ऑन क्रेडिट म्हणलं तर उधारीवर समजून घ्यायचा. मग उधारीवर खरेदी केलंय. उधारीवर खरेदी केलंय. आपण एखाद्याकडून गुड्स खरेदी केलंय. कसं? उधारीवर. कसं? उधारीवर. मग पैसे दिलाय का? द्यायचंच आहे ना, त्यांना द्यायचं आहे. ज्यांना आपण पैसे देणार आहे, कशाचे पैसे देणार आहे? गुड्स खरेदी केलाय उधारीचा, त्याचा पैसे आम्हाला द्यायचे आहे. ज्यांना देतो ना ते देणेकरी म्हणजेच काय? क्रेडिटर्स.
क्रेडिटर्स म्हणजे लक्षात घ्या नीट, ज्यांच्याकडून आम्ही खरेदी केलंय गुड्स, फक्त गुड्स, बाकी काही नाही, फक्त गुड्स खरेदी केलंय. गुड्स खरेदी केल्यानंतर ते उधारीवर खरेदी केलं असेल तर ज्यांच्याकडून आपण गुड्स खरेदी केलंय त्या व्यक्तीला काय म्हणायचं? क्रेडिटर्स. मग एक किंवा अनेक असू शकतात म्हणून त्यांना सन्ड्री क्रेडिटर्स म्हणायचं. एक्झाम्पल घेतलं तर, सॉरी इथं परचेस व्हायला पाहिजे, सोल्ड म्हणून लिहिलंय, चुकले तिथं. गुड्स जर परचेस्ड केलं, गुड्स परचेस्ड ऑन अ क्रेडिट फ्रॉम मिस्टर बी कडून आपण काय केलं? गुड्स खरेदी केलंय. मिस्टर बी कडून काय केलंय? गुड्स खरेदी केलंय. मग मिस्टर बी कडून गुड्स खरेदी केल्यावर उधारीवर खरेदी केलंय, ऑन क्रेडिटवर. मग मिस्टर बी आमच्यासाठी काय झाला? सन्ड्री क्रेडिटर्स झाला. काय झाला? सन्ड्री क्रेडिटर्स. लक्षात आलं असेल. आता परचेस अकाउंट आणि सेल्स अकाउंट कधी बनवतात ते बघूयात. हा मिस्टर बी हा काय झाला आपल्यासाठी? सन्ड्री क्रेडिटर्स. सेल्स अकाउंट आणि परचेस अकाउंट कधी बनवायचा? तुमच्याकडे कन्फ्यूज होतो की काही वेळेला तुम्हाला दिलेलं असतं की परचेस्ड मशिनरी देतात है ना, मशिनरी परचेस केलं असतं तेव्हा परचेस अकाउंट बनवत नाही, पण बाकीच्या वेळेला परचेस अकाउंट बनवता. काय भानगड आहे इथे? जेव्हा फक्त आपल्या गुड्सचाच, गुड्स म्हणजे मागे सांगितलंय की आपण ज्या वस्तूचा बिझनेस करतो त्या गुड्सचा खरेदी किंवा विक्री केली तेव्हाच परचेस किंवा सेल अकाउंट बनवायचा. फॉर एक्झाम्पल इथे गुड्स काय केलंय? सेल केलंय. काय केलंय? सेल. गुड्स सेल केलंय तेव्हा सेल्स अकाउंट बनवायचा. येतं का लक्षात? गुड्स अकाउंट नाही बनवायचा. समजा गुड्सला सोडून, गुड्स म्हणजे काय? आमची वस्तू, ज्याची बिझनेस करतो ना ती वस्तू विकली नाही, दुसरंच काहीतरी विकलं, एखादा फर्निचर विकलात, तेव्हा मात्र फर्निचर अकाउंट बनवायचं, सेल्स अकाउंट बनवायचं नाही. सेल्स अकाउंट कधी बनवायचा? आता आमचा जो बिझनेस कशाचा चालू आहे ना तो विकला तरच सेल्स अकाउंट. येतं लक्षात? आणि इकडे सुद्धा तसाच. आम्ही ज्याचा बिझनेस करतो, समजा आम्ही मीडिएटर आहे, समजा टीव्हीचं दुकान आहे माझा. कशाचं दुकान आहे? टीव्ही. मग मी टीव्ही काय तयार करतो का? नाही. मी काय करणार? दुसऱ्याकडून परचेस करणार, खरेदी करणार. जिथे मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथून मी काय करणार? खरेदी करणार, परचेस करणार. मग आता काय बनवायचं? परचेस अकाउंट. ज्या वस्तूचा आम्ही बिझनेस करतो ती वस्तू आपण दुसऱ्यांकडून खरेदी केली तेव्हा परचेस अकाउंट बनवायचं आहे. ओके. समजा ती टीव्हीच्या सोडून दुसराच वस्तू, एखादा टेबल खरेदी केलात है ना, दुसरं काही बिझनेस मध्ये एक्स्ट्रा काही लागतात ना, जमिनी खरेदी केलात है ना, बिल्डिंग खरेदी केलात, मशिनरी खरेदी केलात, तर तेव्हा मात्र त्या नावाचा अकाउंट बनवायचा. म्हणजे मशिनरी खरेदी केलात, मशिनरी अकाउंट. फर्निचर खरेदी केला, फर्निचर अकाउंट. समजा गुड्सच खरेदी केला, गुड्स अकाउंट नाही बनवायचा. काय बनवायचा? परचेस अकाउंट बनवायचं. काय बनवायचं? परचेस अकाउंट. ओके. सेल्स साठी फक्त गुड्सचे सेल झाले तरच सेल्स अकाउंट तयार करायचा. इकडे सुद्धा तसंच आहे. परचेस अकाउंट कधी? फक्त गुड्सचे, सेल नाही, परचेस पाहिजे. इथं पण मिस्टेक झालाय. परचेस झाली तरच काय बनवायचं? परचेस अकाउंट बनवायचं. इथं मिस्टेक झालाय. कधी? फक्त गुड्सचा सेल झाला, सेल अकाउंट. फक्त गुड्सचा परचेस झाला, परचेस अकाउंट. ओके. क्लिअर झाला? जर हे समजलं नाही तर मी व्हिडिओ पूर्णपणे ग्रुपवर टाकणार आहे, परत तुम्ही बघू शकता कळण्यासाठी. ठीक आहे. याच्यानंतर दुसरा भाग आहे जे इफेक्ट्स ऑफ सन्ड्री डेटर्स अँड बॅड डेट्स. सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेट्सचा इफेक्ट कसा होतो? कुठे? पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये. कशामध्ये? ओम बाबा, कशामध्ये? पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेट्सचा इफेक्ट कसा होतो ते आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया सन्ड्री डेटर्सचा. सन्ड्री डेटर्स मध्ये पहिल्यांदा डेटर्स आपल्याला माहित असतो है ना. डेटर्स म्हणजे मागाशी सांगितलंय काय बाकीच्यांने काय झालंय? डेटर्स म्हणजे काय? नेमकं सांगा. नेमकं म्हणजे अर्थ सांगा मला. देणेकरी म्हणजे काय? मग समजा मी एखाद्याला 500 रुपये दिले, तो डेटर्स का माझ्यासाठी? मग
नाही, म्हणूनच कळलं नाही तुम्हाला. हा, आपली वस्तूच बरं का, आपली बिझनेस मधील वस्तू उधारीवर विकली तो आमच्यासाठी काय झाला, सन्ड्री डेटर्स. ओके, मग सन्ड्री डेटर्स तुम्हाला अमाऊंट दिलेले असतात, ओके नाही, अमाऊंट दिलेलं असते, अमाऊंट लिहायचं. सन्ड्री डेटर्स कुठं देतात, बॅलन्स शीटच्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. कुठे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. हे कुठं हुडकायचं अमाऊंट, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. पुढे काय करता सन्ड्री डेटर्स नंतर, लेस करण्यापेक्षा अगोदर एखादा बिल डिसऑनर्ड झाला. काय झाला, डिसऑनर्ड झाला. काय झाला, डील म्हणजे डिसऑनर्ड म्हणजे काय, बिल डिसऑनर्ड म्हणजे काय, एखाद्याकडून बिलचे पैसे यायचे होते ते आले नाहीत, अजून यायचे आहे, मागायला गेला परत दिला नाही, परत अजून देणार आहे, परत आपण त्याच्यात सन्ड्री डेटर्स मध्येच ऍड करायचा. मग ही कुठे भेटणार, ऍडजस्टमेंट मध्ये. कुठे घेणार, ऍडजस्टमेंट. मग ऍडजस्टमेंट मध्ये भेटणार. हे कुठं भेटणार, मी इकडे लिहिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे असणार आहे अनरिकॉर्डेड सेल्स. समजा कुठेतरी अनरिकॉर्डेड सेल्स आहे का बघायचं. अनरिकॉर्डेड सेल्स म्हणजे काय, तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये सेलचं रेकॉर्ड झालेलं नाही, ते ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात. कुठे दिलेले असतात, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात. सेल झालाय, रेकॉर्ड केलेलं नाहीये, तर रेकॉर्ड केलं नसेल तर रेकॉर्ड सेल मध्ये करायचा आणि इथं डेटर्स मध्ये ऍड करायचा. मग पुढे लास्टला येतो, यांची ऍडिशन करून ठेवा. परत एकदा सांगतो, सन्ड्री डेटरच्या वेळेला कुठं बिल डिसऑनर्ड झालाय का बघा, परत अनरिकॉर्डेड सेल आहे का चेकच करायचं, कंपल्सरी प्रत्येक वेळेला चेक करायचं. सन्ड्री डेटर्स दिले ना, ठीक आहे, बिल डिसऑनर झालाय का चेक करायचा, परत अनरिकॉर्डेड सेल आहे का चेक करायचा, नसेल तर पुढे जायचा. ओके, आता नाही म्हणून समजूया, यांची कॅल्क्युलेशन करा ऍडिशन केल्यानंतर. पुढे येतो बॅड डेट्स. लेस करायचंय. काय करायचंय, लेस. बुडले पैसे आमचे, यायचे होते कोणाकडून तरी पैसे, आम्हाला काय झाली, बुडले. हे बॅड डेट्स कुठे देतात, न्यू बॅड डेट्स कुठे देतात, ऍडजस्टमेंट मध्ये. कुठे देतात, ऍडजस्टमेंट मध्ये. कुठे असतं हे, म्हणजे ते ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं, खाली 1 2 3 नंबर दिलेला असतात ना, ती काय आहेत, ऍडजस्टमेंट. काय त्यांना हे पण माहित नसतं. हा, हे काय सर, हे कुठून आलं, ऍडजस्टमेंट मध्ये ट्रायल बॅलन्सच्या खाली 1 2 3 4 5 नंबर दिले असतात ना, ती काय आहे, ऍडजस्टमेंट. त्या ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलेलं असतं, बॅड डेट्स. ती बॅड डेट्स दोन ठिकाणी देतात. एक ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साईडला देतात, दुसरा ऍडजस्टमेंट मध्ये नंबर्स मध्ये देतात. ठीक आहे, कुठे भेटणार आहे, ऍडजस्टमेंट मध्ये. ट्रायल बॅलन्स मधून उचलून लेस करू नका. हा, ठीक आहे. पुढे लेस केला, मग अमाऊंट आली. आता काय, आरडीडी. काय सर तुम्ही आता इथं ऍड करून इथं अमाऊंट आली है ना, अमाऊंट आल्यानंतर परत बॅड डेट्स लेस. पहिल्यांदा त्या कॅल्क्युलेशन मधून पहिल्यांदा बॅड डेट्स लेस करूनच आरडीडी कॅल्क्युलेशन करायचं. परत एकदा सांगतो, आरडीडी हे पर्सेंटेज मध्ये देतात जास्तीत जास्त. न्यू आरडीडी कशामध्ये देतात, पर्सेंटेज मध्ये. पुढे एक एक्झाम्पल घेऊन बघणारच आहोत आपण. लेस काय करायचं, न्यू आरडीडी. मग कॅल्क्युलेशन करा. हे आरडीडी कुठे भेटतं, ऍडजस्टमेंट मध्ये. मग कॅल्क्युलेशन करून हा अमाऊंट आहे ना, इथं आउटर साईडला लिहितो आपण. इथं मी खाली लिहिलेलं आहे, आउटर साईडला लिहितो. हा पूर्ण स्ट्रक्चर परत लक्षात घ्या. पहिला सन्ड्री डेटर्स, दुसरा ऍड. लक्षात ठेवा, ऍड. बिल डिसऑनर झालंय का, अनरिकॉर्डेड सेल आहे का, ते असेल तर ऍड करा, कॅल्क्युलेशन करा, त्यातून लेस करायचं आहे. न्यू बॅड डेट्स कुठे भेटणार, विवेक कुठे भेटणार. हा 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 हा, काय सर, न्यू बॅड डेट्स कुठे भेटणार, ऍडजस्टमेंट मध्ये. ते लेस करायचं, लेस करून जी राहते ना त्याच्यावर न्यू आरडीडी कॅल्क्युलेशन करायचं. आरडीडी कशामध्ये देतात, जास्तीत जास्त पर्सेंटेज मध्ये देतात. कशामध्ये देतात, पर्सेंटेज मध्ये देतात. आता पूर्ण हा जो स्ट्रक्चर आहे हे कुठे लिहिणार तुम्ही, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कुठे लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला पूर्ण आहे तसंच लिहायचा. हा जो शेवटचा कॉलम कॅल्क्युलेशन आहे तो शेवटचा कॅल्क्युलेशन आउटर साईडला लिहायचा. हा जो रेषा आहे त्याच्या वर इकडे लिहायचा आहे. ओके, सन्ड्री डेटर्स लक्षात आलं. परत एकदा बघा वाटल्यास, नाहीतर नंतर बघत बसा वाटल्यास. पहिला सन्ड्री डेटर्स, दुसरा
ऍड का लेस लक्षात घ्या. ऍड बिल डिसऑनर्ड अनरिकॉर्डेड सेल ऍड करायचा, टोटल करायचा, त्यामधून काय लेस करायचा, न्यू बॅड डेट्स लेस करायचा, त्यानंतर काय करायचा, कॅल्क्युलेशनचा आरडीडी पर्सेंटेज काढायचा. ते आपण एक एक्झाम्पल घेऊन बघणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, बॅड डेट्स. काय आहे, बॅड डेट्स. मग बॅड डेट्सचं बघूयात आपण. बॅड डेट्स ओल्ड मध्ये पण असतं, न्यू मध्ये असतं. ठीक आहे. बॅड डेट्स ओल्ड कुठे भेटणार, ट्रायल बॅलन्स मध्ये. कुठे भेटणार, ट्रायल बॅलन्स मध्ये. मग पुढे बॅड डेट्स नंतर आपण काय करतो, ऍड करतो न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स कुठे भेटणार, ऍडजस्टमेंट मध्ये. हे कुठे भेटतं, ऍडजस्टमेंट मध्ये. परत ऍड करतो काय, न्यू आरडीडी. हे कुठे भेटतं, मगाशी सन्ड्री डेटर्स मध्ये कॅल्क्युलेशन केलं ना, तिथे भेटणार आहे. लास्टला कॅल्क्युलेशन केलं होतं बघा, तिथे भेटणार आहे. ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला अमाऊंट भेटणार नाही, तिथं पर्सेंटेज भेटणार. मग हे तर जास्तीत जास्त जणांना कन्फ्युजन होतं की हा अमाऊंट दिलेच नाही की सर, मध्ये कॅल्क्युलेशन करायचं. पुढे एक एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत आपण. ठीक आहे. हे बघा मी लिहिलंय, आफ्टर WN म्हणजे वर्किंग नोट ऑफ सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटरचं वर्किंग नोट मध्ये जायचं, तिथं हुडकायचं, तो अमाऊंट तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. मग त्यांची कॅल्क्युलेशन. आता काय करायचं, लेस ओल्ड आरडीडी. लेस हे विसरायचंच नाही. लेस ओल्ड आरडीडी कुठे भेटतं, हे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. हा ट्रायल बॅलन्स डेबिट साईड, क्रेडिट साईड या साईडला तुम्हाला भेटतो, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. बॅड डेट्सचा एवढा इफेक्ट आहे. हा पूर्ण बॅड डेट्स कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. हा पूर्ण कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आणि तुम्ही लिहिताना सर हे दिलं नाही, दिलं नाही, लिहा ना, काय होत नाही. हे लिहा, डॅश करा तिथं, डॅश. अमाऊंट नाही, डॅश. जेणेकरून प्रत्येक प्रॉब्लेमला जसं आहे तसं लिहित जा, जेणेकरून तुम्हाला काय होते, ते पाठ होते. काय होते, पाठ. दिले लिहायचं, नाही दिले डॅश. डॅश म्हणजे शून्य, त्याचं कॅल्क्युलेशन होतच नाही. बरोबर ना. समजा बॅड डेट समजा 1000 रुपये दिले, न्यू बॅड डेट्स दिलेच नाही, शून्य, डॅश करा. ओके नाही. म्हणजे प्रत्येक वेळा एवढं लिहूनच काढा. जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा तेवढं पूर्ण लिहूनच काढायचा. ठीक आहे. मग हा पूर्ण कुठे लिहितात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. मग सन्ड्री डेटर्सचं तुम्हाला आत्ता सांगितलंय, सांगा मला आत्ता बघू. सन्ड्री डेटर्स पुढे ऍड बिल डिसऑनर्ड, पुढे ऍड अनरिकॉर्डेड सेल्स, पुढे टोटल 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 विसरायचं नाही, टोटल. पुढे लेस न्यू बॅड डेट्स, परत टोटल टोटल विसरायचं नाही, परत तुम्ही लगेच लेस न्यू नाही, टोटल टोटल आली आत्ता, लेस न्यू आरडीडी. मग ही अमाऊंट लिहायचं शेवटला. ओके. हे आपल्याला माहिती आहे. आता एक एक्झाम्पल, सन्ड्री डेटर्स किती आहे, 1,72,000. हे कुठं लिहितात, हे कुठं असतं सन्ड्री डेटर्स, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईड. मगाशी बघितलो आपण ते. ठीक आहे. पुढे बॅड डेट्स दिलेला आहे ट्रायल बॅलन्स मध्ये किती, 1,000. किती दिले, 1,000. हे पण कुठं असतं, ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साईडला. ओके. ट्रायल बॅलन्स म्हणजे ओल्ड, ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, ओल्ड. ओके. पुढे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड ऑफ बिल ऑफ ₹3,000, म्हणजे 3,000चं बिल काय झालंय, डिसऑनर झालंय, आहे ना याच्यात. पुढे राईट ऑफ 1,800 रुपये बुडलेत, बॅड डेट्स आहे, 1,800 रुपये बुडलेला आहे. आरडीडी बघा किती टक्के, 5%. कशावर, सन्ड्री डेटर्सवर. पुढे गुड्स विकलाय 6,000चा, वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे 6,000चा गुड्स विकलाय पण बुकच्या अकाउंट मध्ये लिहिलेलंच नाही. अनरिकॉर्डेड सेल्स, तुम्हाला असं सेपरेट देत नाही, दिस इज अनरिकॉर्डेड सेल्स म्हणून. हे तुम्हाला ओळखावं लागतं, हे अनरिकॉर्डेड सेल आहे म्हणून. ठीक आहे. मग आता याची कॅल्क्युलेशन करायचं का. मग बॅड डेट्स गिवन इन द ट्रायल बॅलन्स ऑन क्रेडिट साइड. क्रेडिट साइड मी मुद्दाम लिहिलंय का, मी बॅड डेट्स लिहिलंय, हे आरडीडी आहे बरं का. आरडीडी इज गिवन लिहायचंय, मी बॅड डेट्स लिहिलंय. आरडीडी इज गिवन इन ट्रायल बॅलन्स ऑन क्रेडिट साइड. इथं आरडीडी पाहिजे, ओल्ड आरडीडी आहे. काय आहे, ओल्ड आरडीडी. मग कॅल्क्युलेशन करूयात आपण.
सन्ड्री डेटर्स किती आहे 1,32,500. बिल कितीचा डिसऑनर झालाय डिसऑनर किती झालाय 3,000. ते 3,000 आपण इथे लिहूयात. ठीक आहे. पुढे अनरिकॉर्डेड सेल्स इथं आहे बघा 6,000 अनरिकॉर्ड झाले ना. मग ते 6,000 इथं लिहा. त्याची कॅल्क्युलेशन काय करायचं आहे टोटल करायचं आहे. टोटल 1,41,500 येते. ठीक आहे. मग 1,41,500 आल्यानंतर पुढे आपण काय करतो बॅड डेट्स लेस करतो. काय करतो बॅड डेट्स. याच्यात न्यू बॅड डेट्स कुठे आहे बघा. हे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलं. हे काय आहे ओल्ड बॅलन्स आहे. न्यू बॅड डेट्स कुठे आहे बघा इथं आहे बघा 1,800 आहे. हे कुठं देतात ऍडजस्टमेंट मध्ये. कुठं देतात ऍडजस्टमेंट मध्ये. किती आहे 1,800. मग हे 1,800 आपण काय करू लेस करूयात. मग लेस करूया. आन्सर आली 1,39,700. आत्ता आरडीडी किती आहे बघा. आरडीडी कुठे आहे आरडीडी इथं मेंटेन आरडीडी 5% ऑन सन्ड्री डेटर्स. मग सन्ड्री डेटर्स म्हणजे ह्याच्यावर नाही कशावर इथं आलं ना कॅल्क्युलेशन याच्यावर किती टक्के 5%. मग आपण करूया आरडीडी न्यू कॅल्क्युलेशन करूयात आपण. किती आहे 1,39,700 किती टक्के 5% गुणिले 5/100. आन्सर येतो 6,985. मग ही काय आहे न्यू आरडीडी. ही काय आहे न्यू आरडीडी. मग हे न्यू आरडीडी इथं लिहायचा. मग लेस करा. मग लेस केल्यानंतर किती आली 1,32,715 1,32,715. आलं लक्षात आलं का असा व्यवहार. मग याच्यात मी तुम्हाला का सांगितलंय माहितीये का ही पाठच करून ठेवा झंझटच नको. किती 1 2 3 4 5 पॉइंट आहे. 5 पॉइंट पाठ करून ठेवा. मग पाठ करून ठेवला मग सरळ तुम्हाला नसेल डॅश अनरेकॉर्ड सेल दिलं नाही डॅश. तुम्ही अजिबात हलगर्जीपणा करू नका. केलात ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलात मग एखादा चुकून बिल डिसऑनर्ड असेल तर ते राहतं. मग अख्खा पूर्ण बॅलन्स शीट सगळं चुकतो. ठीक आहे. आता जाऊया बॅड डेट्स मध्ये. ओके बॅड डेट्सचा पहिला ओल्ड बॅड डेट्स किती आहे. ओल्ड बॅड डेट्स ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं होतं किती आहे 1,000 हो ना. मग आपण ते हे सांगा मला स्ट्रक्चर. ओल्ड बॅड डेट्स लिहिलाय ऍड न्यू बॅड डेट्स पुढे ऍड न्यू आरडीडी कॅल्क्युलेशन पुढे लेस ओल्ड आरडीडी कॅल्क्युलेशन टोटल. ओके मग आता जाऊया बॅड डेट्स किती आहे 1,000 लिहिलं. न्यू बॅड डेट्स किती आहे 1,800. किती आहे 1,800 आहे ना. मग हे 1,800. न्यू आरडीडी काढलंय हे कुठं हुडकायचं इथं कॅल्क्युलेशन मध्ये 6,985 हे 6,985. मग टोटल करा. टोटल किती येतं बघा 9,785 लेस आरडीडी किती आहे ओल्ड आरडीडी इथं आहे. मी बॅड डेटच्या ऐवजी तिथं काय लिहायला पाहिजे होतं आरडीडी ओल्ड नाही आरडीडी फक्त आरडीडी गिवन इन द ट्रायल बॅलन्स. मग आता असं वाक्य देत नाही तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आरडीडी लिहायचं अमाऊंट देत असाल. मी तुम्हाला इथं एक्झाम्पल साठी घेतलेलं आहे. ठीक आहे. मग हे किती आहे 1,000 नाही 1,800च आहे ते पण 1,000 झालेलं आहे. ठीक आहे. इथे किती पाहिजे 1,800 पाहिजे. मग याच्यामधला वजाबाकी करा किती येतो 7,985. ही झाली बॅड डेट्सची कॅल्क्युलेशन. मग आता याच्यातला हा जो सन्ड्री डेटर्स आहे कुठे लिहिणार बॅलन्स शीटच्या असेट साइड. हा जो बॅड इफेक्ट आहे कुठे लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके परफेक्ट झालाय. परत एकदा सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेटचं कॅल्क्युलेशन मला विचारू नका. दुसरं नवीन इफेक्ट विचारा. नवीन काहीतरी अवघड वाटत असेल तर ते विचारा. ते आपण त्याचं बनवूया. ठीक आहे. नाउ स्टार्ट फ्रॉम प्रॉब्लेम नंबर 8. सुरू करा.